नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. भाजपच्या कामावर सामान्य जनता आनंदी असून मराठवाड्यात उद्योगांचा सहभाग उत्साहदायक असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. वक्फ बोर्डानं मुंबईतील मिनारा मशिदीच्या नवीन विश्वस्ताची नियुक्ती केल्याप्रकरणी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार. वेळ पडल्यास न्यायालयातही धाव घेणार असल्याचे आमदार अबू आझमी यांचे संकेत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल हे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी मराठवाड्यातील औद्योगिक प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत भाजपच्या धोरणांविषयी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. नमस्कार मित्रों, छत्रपति संभाजी महाराज की पावन भूमि में कल शिव जयंती के दिन आने का मुझे सौभाग्य मिला। मैं वंदन करता हूं छत्रपति संभाजी महाराज को और आप सभी को शिव जयंती की बहुत बहुत शुभेच्छा। पराक्रम, धैर्य और शौर्य की भूमि जिसने स्वराज्य और आत्मनिर्भरता का संदेश पूरे देश को दिया, मैं समझता हूं कि मराठवाड़ा की जो असीम संभावनाएं हैं उसका एक झलक कल मैंने संभाजी नगर इंडस्ट्रियल सिटी औरिक में स्वयं देखा और यहाँ के औद्योगिक जगत के साथ चर्चा करके बहुत ही आनंद भी आया और उत्साह भी बना कि आगे आने वाले दिनों में मराठवाड़ा जो सांस्कृतिक धड़कन तो वर्षों से रही है, अब ये औद्योगिक क्षेत्र बड़े रूप में बनने जा रहे हैं। सर्वप्रथम हमारी बहन रेखा गुप्ता जी आज दिल्ली की मुख्यमंत्री की शपथ लेंगी। आपके माध्यम से रेखा जी को, भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं को और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को बहुत बहुत बधाई देता हूं। आज तीसरी सरकार हरियाणा, महाराष्ट्र और दिल्ली प्रचंड बहुमत से भाजपा और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को आशीर्वाद देकर बनी है। मैं समझता हूं ये दर्शाता है कैसे प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में तेजी से विकास, घर घर विकास और लोगों तक समावेशी विकास जो हुआ है उसका ही परिणाम है कि तीनों राज्यों में प्रचंड बहुमत भाजपा और एनडीए को मिली है। शेंद्रा व बिडकीन उद्योग वसाहतीमध्ये अस्तित्वात असलेले व येऊ घातलेल्या उद्योगांचा सहभाग उत्साहदायक असून त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यास सरकार इच्छुक आहे. तसंच शून्य भ्रष्टाचार व शून्य विलंब पद्धतीचा अवलंब करून सर्व पूर्तता करण्यात येतील. मात्र उद्योग लवकरात लवकर कार्यान्वित करून गुंतवणूक व रोजगार निर्मितीस प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलंय. ऑरिक सिटी सभागृहात आज उद्योजकांच्या संघटनाशी केंद्रीय मंत्री गोयल यांनी संवाद साधला. यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड, आमदार अनुराधा चव्हाण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू, भारतीय उद्योग महासंघाचे ऋषिकुमार बागला, राष्ट्रीय औद्योगिक मार्गिका विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजत कुमार सैनी, उद्योजक संघटनांचे अर्पित सावे, मसिया अध्यक्ष चेतन राऊत, उद्योजक राम भोगले तसंच उद्योजक आदी उपस्थित होते. ऑरिक औद्योगिक वसाहत ही एक यशस्वी औद्योगिक वसाहत असून इथं अधिक सुविधा देण्यात येतील. प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय आराखड्या अंतर्गत दळणवळणाच्या बहुविध सुविधा जसं रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक आदींची उपलब्ध करण्यात येईल.
तसंच उन्नत मार्गिका, द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, मालवाहतुकीचे अंतर्देशीय व आंतरराष्ट्रीय दळणवळण अशा सुविधांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. तसंच उद्योजकांना राष्ट्रीय एक खिडकी योजनेद्वारे डिजिटली नोंदणी ते मान्यता या सुविधा दिल्या जातात. याद्वारे औद्योगिक परिसंस्थेचा विकास करण्यास शासनाचं प्राधान्य आहे, अशी माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. उपस्थित संघटनांनी मागणी केली की येथील औद्योगिक वसाहतींना कौशल्य केंद्र व कार्य प्रशिक्षण कार्यक्रमाशी जोडण्यात यावं. यावर गोयल यांनी कार्य प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश दिलेत. शेंद्रा व बिडकीन इथं कामगार निवास, प्रवास, अन्न सुविधा उपलब्धतेसाठी उद्योजकांनी एकत्रित येऊन उपक्रम राबवावे व त्यांचं संचालन करावं. कामाच्या ठिकाणी चालत जाता यावं या दृष्टीनं औद्योगिक वसाहतींचं नियोजन करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दृष्टी आहे. त्या दृष्टीनं कामगारांच्या कुटुंबियासाठी शिक्षण व आरोग्य सुविधांचा विकास करावा. लघु उद्योजकांना प्राधान्य द्यावं. कोविड काळात विकसित न होऊ शकलेले भूखंड विकसित करण्यासाठी 16 महिन्यांची मुदत वाढ देण्यासही श्री गोयल यांनी संमती दिली आहे. तथापि भूखंड आरक्षित करून विहित मुदतीत उद्योग सुरू न केल्यास भूखंड परत घेण्याची कारवाई केली जाईल, असंही त्यांनी निक्षून सांगितलंय. अग्निशमन उद्योग आराखडा मंजुरी, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, जमीन संपादन आदींसाठी विनाविलंब पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. पालकमंत्री यांनी तालुक्यात घरकुलच्या लाभार्थीसाठी शासकीय वाळू डेपो सुरू करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती खुलताबाद येथील RPI आठवलेचे तालुका अध्यक्ष संजय जाधव यांनी ADN सोबत बोलताना दिली आहे. अकोला लाभार्थ्यांसाठी वाळू देण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली होती. पालकमंत्री साहेबांना आम्ही प्रति घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रस वाळू देण्याची मागणीचे निवेदन व साहेबांनी ताबडतोब आमच्या निवेदनाची दखल घेऊन निर्देश तहसीलदारांना दिले व 5 ब्रस वाळू लवकरात लवकर कशी उपलब्ध होईल त्या दृष्टीने कारवाई करण्याचे तहसीलदारांना तात्काळ करण्याचे निर्देशन दिले. बरं, तुम्ही ते निवेदन घेऊन तहसीलदारकडे काय चर्चा झाली? तहसीलदार साहेबांनी त्या निवेदनावर चर्चा अशी केली की मी SDM साहेबांना चर्चा करून 8 दिवसामध्ये आपल्या खुलताबाद तालुक्यामध्ये वाळू डेपो शासकीय लवकरात लवकर अवेलेबल करण्याचे आम्ही चर्चा करून तुमचा हा प्रश्न सोडू असे त्यांनी आश्वासन दिले. सिम कार्ड हॅक करून शहरातील एक युवा व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक केल्याची घटना घडली असून UPI ID बंद केल्यानंतरही चोरट्यांनी खात्यातून पैसे काढले असल्याचं उघडकीस आलंय. क्रेडिट कार्ड विषयी माहिती देण्याच्या बहाण्यानं मोबाईल सिम कार्ड हॅक करून शहरातील एका 34 वर्षीय व्यावसायिकाची 3,24,692 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तक्रार करून UPI ID बंद केल्यानंतरही चोरट्यांनी खात्यातून पैसे काढले. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात अनोळखी मोबाईल नंबरवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्पोर्ट्सवेअर व्यवसाय करणारे राकेश गुराल्ले यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. हिंदीत संवाद साधत संबंधित व्यक्तीनं तुमच्या नावावर क्रेडिट कार्ड आलं आहे असं सांगितलं. मात्र राकेश यांनी आपण कोणतंही क्रेडिट कार्ड मागवलं नसल्याचं स्पष्ट केलं. तरीही सायबर भामट्यानं त्यांचा पॅन नंबर विचारला. संशय आल्यानं राकेश यांनी कोणतीही वैयक्तिक माहिती न देता फोन कट केला. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचं सिम कार्ड अचानक बंद पडलं. त्याच दिवशी त्यांना केदारनाथला देवदर्शनासाठी जायचं असल्यानं त्यांनी दिल्लीतील मोबाईल कंपनीच्या स्टोअरमध्ये नवीन सिम कार्ड घेतलं. मात्र कंपनीच्या नियमानुसार SMS सेवा 24 तासांनी सुरू झाली. याच कालावधीत त्यांच्या व्यावसायिक बँक खात्यातून UPIच्या माध्यमातून 99,999 रुपये काढण्यात आल्याचं त्यांना समजलं. तातडीनं तक्रार करून त्यांनी UPI ID बंद करून घेतला. मात्र दुसऱ्या दिवशीही खात्यातून 60,000 रुपये विश्वजित मंडळ नावाच्या व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर झाल्याचं लक्षात आलं. यानंतर पुन्हा एकदा तक्रार करून त्यांनी खातं बंद केलं. त्यानंतर त्यांचं दुसरं खातं तपासलं असता त्यातून टप्प्याटप्प्यानं 1,64,693 रुपये गायब झाल्याचं आढळलं. देवदर्शनावरून परतल्यावर राकेश यांनी सायबर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केलाय. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो.
इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. वक्फ बोर्डानं मुंबईतील मिनारा मशिदीच्या नवीन विश्वस्ताची नियुक्ती केल्यानं मुस्लिम समुदाय आणि समाजवादी पक्षासह राजकीय पक्षांनी या निर्णयाचा निषेध केला असल्याची माहिती देत आगामी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून न्यायालयातही धाव घेणार असल्याचे संकेत अबू असीम आझमी यांनी माध्यमांशी बोलताना दिलेत. देखिए, मुंबई में मोहम्मदी रोड पर एक मस्जिद है, मीनारा मस्जिद. जो मस्जिद हमारे लिए बहुत ही धार्मिक तौर पर बहुत ही हमारे लिए मशहूर मस्जिद है. और इस ये मस्जिद सैकड़ों साल पुरानी, इसका ट्रस्ट है. और उस ट्रस्ट में ये है कि इसका जो भी ट्रस्टी बनेगा वो मेंबर ही बनेगा. और जो ट्रस्टी लोग हैं वो सब बहुत बड़े बिजनेसमैन हैं. ये कोई कह नहीं सकता कि वो पैसे कमाते हैं उससे या उसमें कुछ करप्शन करते हैं, ऐसी कोई चीज नहीं है. तो मस्जिद की प्रॉपर्टी भी, दुकानें भी उसकी हैं. एक दुकान किसी ने खरीदा और उस दुकान का ट्रांसफर कराने के लिए जो अमाउंट चाहिए वो अमाउंट देने को तैयार नहीं. और उन्होंने जाकर पता नहीं कैसे अपना ट्रांसफर कोर्ट से करा लिया.
जबकि वक्फ बोर्ड को इसमें एंटर करने की कोई कहीं से गुंजाइश नहीं है। ये वक्फ प्रॉपर्टी नहीं, ये प्रॉपर्टी ट्रस्ट की है और ट्रस्ट ही चलाता है इसको, वह कायदे से चलता है। परंतु अभी वक्फ बोर्ड के जो सीईओ हैं जुनैद अहमद, जुनैद की क्वालिफिकेशन जो है वक्फ बोर्ड के सीईओ की नहीं है। वो गलत तरीके से, गैर कानूनी तरीके से बिठाए गए हैं। उन पर बहुत सारे केसेस भी हुए हैं कि उनको हटाया जाए। वो उस लायक नहीं है कि वहां बैठ सके। लेकिन अभी जो गवर्नमेंट बैठी है वो गवर्नमेंट मुसलमानों को हर तरह से परेशान करना चाहती है। हर मस्जिद के नीचे मंदिर नजर आ रहा है उनको। वक्फ बोर्ड की जमीनें अल्लाह की जमीनें हैं और ये जमीनें लोगों ने अल्लाह के नाम पर मस्जिद को, मदरसे को, यतीम खाने को, दरगाहों को, अस्पतालों को दिया हुआ है। अब सरकार की नीयत उस पर भी लगी हुई है। मैं समझता हूं कि उन्हीं के इशारे पर सब काम हो रहा है। अभी वक्फ बोर्ड के सीईओ ने ये शिकायत किया, इस पर केस किया कि इन्होंने 83 प्रॉपर्टीज बेच दिया। नोट किया जाए, 83 प्रॉपर्टी बेच दिया है, जबकि 83 प्रॉपर्टीज है ही नहीं। उसकी प्रॉपर्टी एक भिंडी बाजार में पठानवाड़ी में है, जहां 83 टेनेंट्स हैं। उन टेनेंट्स से इन लोगों ने कंसर्न लिया है बिल्डिंग बनाने के लिए। बिल्डिंग बना के उनको जगह देंगे, जैसे बिल्डिंग का डेवलपमेंट होता है। इस चीज को उसने लिखा कि इसको बेच दिया। ये चीजें लेकर के इन्होंने ट्रस्टीज को सस्पेंड कर दिया और नए ट्रस्टी लाए। ये सारी शिकायतें आ रही हमारे पास। मैं जाऊंगा, अभी मैं ऐलान करूंगा 1 तारीख का मैं जाऊंगा मस्जिद पे। लोग बोलते 10,000 लोग वहां रहेंगे, इतने नाराज है लोग। शिवजयंती मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचताना कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, नथुराम गोडसे यांच्यासह कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेले पोस्टर्स झळकावले असून सदर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। भक्त आणि अंधभक्त यांच्यात एक पुसट अशी रेषा असते असं म्हटलं जातं। याचा प्रत्यय छत्रपती संभाजीनगर शिवजयंती कार्यक्रमात पाहायला मिळाला। शहरामध्ये काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीत एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांसह चक्क कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचे फलक झळकावले आणि गाण्याच्या तालावर नाचवले सुद्धा। संभाजीनगरमध्ये हा प्रकार पाहायला मिळालाय। शिवजयंती मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचताना कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, नथुराम गोडसे याच्यासह मंत्री नितेश राणे यांच्या बरोबर कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेले पोस्टर्स झळकावले। बिश्नोईच्या फलकावर आय एम ए हिंदू, ए मॅड असं लिहिलं होतं। सार्वजनिक मिरवणुकीमध्ये अशा प्रकारे गँगस्टरचे फोटो झळकावण्याचा उद्देश काय असा सवाल विचारला जाऊ लागलाय। संभाजीनगरमध्ये गांधी द्वेष लिहिलेल्या एका पोस्टरवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो झळकल्याचं दिसून आलंय। दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग होता। अशातच आता समाज माध्यमांचा वापर करून ही टोळी राज्यात हातपाय पसरतेय। लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीत सुमारे 700 सदस्य असल्याची माहिती आहे। लॉरेन्स बिश्नोईनं आपल्या टोळीतील प्रत्येकाची विभागणी केली आहे। पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, महाराष्ट्र, झारखंड आणि गुजरात या 11 राज्यांमध्ये लॉरेन्सचे गुंड सक्रिय आहेत। अशातच लहान मुलं सोशल मीडियाच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत होणारे वाद लक्षात घेऊन पोलिसांनी देखील फलक झळकावण्यास बंदी घातली होती। तरी देखील कुख्यात गँगस्टरचे फोटो झळकल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं होतं। आता त्यांच्या मावळ्यांनी गुन्हेगारांचे पोस्टर झळकावणं कितपत योग्य आहे असा सवाल विचारला जातोय। सिल्लोड इथं छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त सिल्लोड येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। सिल्लोड इथं छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त सिल्लोड येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी कृबा समितीचे सभापती तथा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष केशवराव तायडे,
सचिव नंदकिशोर सहारे, उत्सव समितीचे पदाधिकारी मनोज झवर, राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे, देविदास लोखंडे आदी उपस्थित होते. सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांशी संवाद साधत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी क्रूबा समितीचे सभापती तथा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष केशवराव तायडे, क्रूबा समितीचे संचालक श्रीरंग साळवे, नंदकिशोर सहारे, माजी नगराध्यक्ष श्रीमती राजश्री निकम, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख दुर्गाबाई पवार, माजी उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बनसोड, तालुका प्रमुख दीपाली भवर, मेघा शहा, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, राजेंद्र ठोंबरे, शिवसेना जिल्हा पदाधिकारी देविदास लोखंडे, सुदर्शन अग्रवाल, तालुका प्रमुख मारुती वराडे, शहर प्रमुख मनोज झवर, मधुकर गवळी, संजय डमाळे, माजी उपनगराध्यक्ष संजय आरके, माजी नगरसेवक रतनकुमार ढोबाळ, जितू आरके यांच्यासह गोविंदराव भोजने, सखाराम अहिरे, अशोक कांबळे, राजेंद्र बनसोड, संजय मुरकुटे, मुश्ताक देशमुख, जगन्नाथ कुदळ, पांडुरंग गवळे, राजेंद्र साठे, युवा सेनेचे शिवा टोंपे, संतोष धाडगे, राजेश्वर आरके, मनोहर आरके, शंकर नलावडे, धम्मा दांडगे, संदीप हाडोळे, महेश पाटील, सुनील पांडुरंग दुधे, फहीम पठाण, अनुप पाटील, सागर चंदनसे, संदीप पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 10,000 बिस्किटांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारण्यात आली होती. तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच बिस्किटांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचं रेखाचित्र साकारलं असल्याचं दिसून आलंय. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची देशभरामध्ये नव्हे तर देशाबाहेर देखील जयंती साजरी करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवछत्रपती महाविद्यालयाच्या परांगणामध्ये आमदार विलासबापू भुमरे प्रतिष्ठान आयोजक जयकिशन कांबळे यांच्या वतीनं चक्क 10,000 बिस्किटांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचं रेखाचित्र उभारण्यात आलं आहे. याच रेखाचित्राला पाहण्यासाठी शहरातील शिवभक्तांनी मोठी गर्दी केली. तसंच या सर्व बिस्किटांचे अनाथ आश्रम, घाटी रुग्णालय या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 10,000 बिस्किटांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारण्यात आली होती. तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच बिस्किटांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचं रेखाचित्र साकारलं अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. भाजपच्या कामावर सामान्य जनता आनंदी असून मराठवाड्यात उद्योगांचा सहभाग उत्साहदायक असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. वक्फ बोर्डानं मुंबईतील मिनारा मशिदीच्या नवीन विश्वस्ताची नियुक्ती केल्याप्रकरणी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार. वेळ पडल्यास न्यायालयातही धाव घेणार असल्याचे आमदार अबू आझमी यांचे संकेत. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.